अहिल्यानगरमध्ये 118 मिलीमीटर पाऊस झाला। अवघ्या काही तासात झालेल्या या पावसामुळे तब्बल 2900 हेक्टर क्षेत्र बाधित झाले। तर 2800 पेक्षा जास्त मेट्रिक टन कांद्याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत। पालकमंत्री विखे यांनी आज खरं तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी आदेश दिलेले आहेत। पालकमंत्री विखे पाटील यांच्या पाहणी दौऱ्यात शकुंतला कोठुळे या वृद्ध आजीला देखील अश्रू अनावर झाले होते। मला वाटतं पहिलेच असा प्रसंग घडला काही मला वाटतं मागच्या 50-60 वर्षामधला। आता आपण 100% पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाला। शेती खरडून गेली तर नुकसानाची पंचनामे होतील, कांदा जो वाहून गेला आहे त्याची पंचनामे करायचं सांगितलेलं आहे। निश्चितपणे आता या सगळ्याच एकदा पंचनामे करण्यासाठी अन्य तालुक्यातील सुद्धा जे तलाठी सर्कल असतील त्यांना सुद्धा आता मी घ्यायला सांगितलं आहे, म्हणजे लवकर पंचनामे होतील मनुष्यबळ अधिक दिल्यानंतर। पण पाईपलाईन वाहून गेली, एक 4000चा टाटर वाहून गेला। माझ्या लेकाने रात्री जेवला नाही, सकाळी बी जेवला नाही माझा लेक। मला कर्ज काढू काढू धावतोय मी कर्ज काढू काढू करतोय आणि जी कवर करू आता त्या झाडात तुकडे तुकडे होऊन पडली इकडे खाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।